चला नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे. 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत? लाडकी बहीण योजना 24वा हप्ता जून महिन्याचा तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे. अनेक महिलांचं म्हणणं आहे की 2100 रुपये सर व्हिडिओ दाखवत आहेत, मिळालेले आहेत. अनेक व्हिडिओ मला शेअर केलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे तुम्हाला मिळणार आहेत, काळजी करू नका. जून महिन्याचा हप्ता त्याचा जी.आर सुद्धा आला, पैसे सुद्धा मंजूर झालेले आहेत. महिला बाल विकास खात्याकडून त्याचं वितरण तुमच्या खात्यात सुद्धा केलं जाणार आहे. परंतु पैसे 2100 रुपये तुम्हाला उद्याच्याला मिळणार आहेत की 1500 मिळणार आहेत, त्या या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे. कोणत्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत, यामध्ये नवीन काही महिला ऍड झालेल्या आहेत का, त्यांना सुद्धा जून महिन्याचा नवीन हप्ता मिळणार आहे का, ही सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. ओके, बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खुशखबर दिलेली आहे. काय नेमकी खुशखबर आहे? जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची अधिकृत माहिती आणि वेळापत्रक आलेलं आहे. मग शासकीय दस्तावेज इथं तुम्हाला दिलेला आहे. इकडे बघा, हा जी.आर दिलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमचा जी.आर डिटेल दिलेला आहे. डिजिटल सारांश 8 जुलै 2026 चा शासन निर्णय म्हणजे जी.आर आलेला होता. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि तुमची तरतूद केलेली आहे. शासनाद्वारे नवीन शासन निर्णय अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलेला असून निधी वितरणाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. म्हणजे आता तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी त्या ठिकाणी मार्ग मोकळा झालाय. संपूर्ण आर्थिक तरतूद लाभ दिला जाणार आहे. फक्त एवढंच आहे की 2100 रुपये तुम्ही म्हणताय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत का, लक्षात ठेवा. इथं किती पैसे मिळणार त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती दिली. बघा, एकूण तरतूद जे काय वर्षभराची आहे 3000 कोटी रुपये तुमचे आहे. त्या ठिकाणी तुमचा जे काय आत्ताचा हप्ता मंजूर झालेला आहे तो आहे 309.54 कोटी रुपये एवढे मंजूर झाले तुमच्या. उद्याच्याला तुमच्या खात्यात जमा होतील. तर वैयक्तिक तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत बघा, इथं किती मिळणार आहेत? 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत का? 2100 रुपये मिळणार का तुम्हाला, का 1500 रुपये? तर लक्षात ठेवा, हा तुमचा संपूर्ण जी.आर आहे त्या संदर्भामध्ये. आणि तुम्हाला अजून 2100 रुपये तुम्हाला मिळतील, सरकारच्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे. परंतु सध्याच्याला हा जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर हा तुमचा हप्ता 1500 रुपयाचा वैयक्तिक लाभ रुपये 1500 रुपये प्रत्येक पात्र महिलांसाठी महिलांच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. त्याची तारीख कधी आहे, कधीपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत? उद्या सरसकट सगळ्या महिलांना पैसे येतील का ते पण बघूया. बघा, महिला बालविकास विभागाच्या मार्फत हा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. मग सध्या परिस्थिती काय आहे तर बघा, इकडं बाजारातील चर्चा अफवा महिलांना 2100 रुपये दिले जातील किंवा अनेक जणांचं म्हणणं दिले तर तुम्हाला पैसे किती मिळतील? अधिकृत शासन निर्णय सत्य परिस्थिती आहे जो तुमचा निर्णय आलाय. जून महिन्याचे 24वा हप्ता एकूण 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. 2100 नाही तर 1500 रुपये. लक्षात ठेवा, 2100 मिळतील ज्यावेळेस सरकार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री माहिती देतील. त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळतील. पण सध्याच्याला 1500 रुपये मिळणार आहे. इथं सध्याची केवळ 1500 रुपयाचा 24वा हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे. कृपया अफवावर विश्वास ठेवू नका असं सांगितलंय. आणि वितरण वेळेचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. कधीपर्यंत? 8 जुलै 2026 जी.आर प्रसिद्ध शासन निर्णय तुमचा दिलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं असेल तर 3 ते 4 दिवस दिलेले आहे. प्रशासकीय प्रक्रिया दिलेली आहे. महिला व बालविकास खात्याकडून बँकेत प्रक्रियेसाठी लागणारा वेळ 3 ते 4 दिवस आहे. 13 जुलै, 14 जुलै, 15 जुलै 2026 एवढा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. 13, 14, 15 आणि 16 जुलै या दिवशी पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. किती? 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये बँक खात्यात पैसे जमा होण्याचे दिवस, पुढील 3 दिवस वितरण चालू राहील. म्हणजे उद्याच्याला महिलांच्या खात्यात पैसे येतील, पण ज्या महिलांना उद्या पैसे नसतील मिळाले त्यांना 14ला मिळतील. राहिलेल्या महिलांना 15 तारखेला पैसे सुद्धा मिळणार आहेत. ही संपूर्ण माहिती, त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा. काळजी करू नका, उद्या चेक करायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त कुठल्याही 10 साधारणतः 11-12च्या वेळेला एकदा तुमचं बॅलन्स चेक करा. पैसे वाढले दिसते याचा अर्थ पैसे तुम्हाला खात्यामध्ये मिळतील. डीबीटी लिंक बँक खाते आवश्यक आहे. पैसे केवळ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होतील. उद्या सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात त्या ठिकाणी होईल असं म्हटलेलं आहे. ई-केवायसी अपडेटचे फायदे: ज्या महिलांची ई-केवायसी अपडेट पूर्ण झालेलं आहे त्यांना मागील किंवा प्रलंबित हप्ते म्हणजे पेंडिंग जे काही पैसे आहेत इन्स्टॉलमेंट
देखील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली गेलेली आहे. आपलं बँक खातं डीबीडी संलग्न आणि केवायसी अपडेट असल्याची खात्री त्या ठिकाणी करा सांगितले आणि पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील. आता लक्षात ठेवा, तुम्ही महिला आहेत आणि महिलांसाठीच शासनाच्या जागा. तुम्हाला माहित असेल पद, त्या पदाचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा, त्या पदाचं नाव आहे अंगणवाडी प्रवेशिका. काय नाव आहे? अंगणवाडी मुख्य सेविका किंवा प्रवेशिका बनतात त्याला. ओके, शहरी आणि ग्रामीण अशा दोन वेगळ्या आहेत. मुख्य सेविका किंवा प्रवेशिका नावाचं पद आहे. अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी प्रवेशिका हे पद आहे. सरकारी नोकरी आहे. तुमची पेमेंट या पदासाठी 35,000 पासून किती? 35,000 ते 1,12,200 एवढं त्या ठिकाणी सुरुवातीला तुमचं जे वेतन आहे हे 35,000 ते 1,12,200 पर्यंत या अंगणवाडी मुख्य सेविका किंवा प्रवेशिका या पदाचं वेतन आहे. तुम्हाला याची पात्रता काय आहे तर फक्त तुमचं पदवी पात्रता, BA कोणाचं झालं असेल महिलांचं किंवा BAच्या 3rd इयर वर्षाला असेल, कुठल्या महिलांचं BCom झालं असेल लक्षात ठेवा, किंवा काही महिलांचं BSc झालं असेल, किंवा काही महिलांचं इतर इंजिनिअरिंग डिग्री झाली असेल, मेडिकल डिग्री झाली असेल किंवा टेक्निकल कुठलीही डिग्री झाली असेल. फक्त या पदाची पात्रता आहे तुमची डिग्री झालेली पाहिजे, म्हणजे BA BCom BSc. आणि वय किती आहे तर लक्षात ठेवा, वय आहे ओपनच्या महिला असतील तर 38 वर्ष आणि कास्टवाल्या महिला असतील तर 43 वर्ष. एवढ्या वयापर्यंत फॉर्म भरू शकतात. तुमचा सिलेबस सगळा दिलेला आहे. तुम्हाला जर बॅच अंगणवाडी प्रवेशिका मुख्य सेविका आपली बॅच सुरू झालेली आहे, त्याची फीस आहे 990 रुपये. किती आहे? 990 रुपये. अजून जाहिरात आलेली आहे का? जाहिरात आलेली नाहीये, फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही. जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला जास्त वेळ अभ्यासाला मिळत नाहीये. तुम्हाला जर इथं सरकारी नोकरी पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, आपला नंबर देतोय, आपली बॅच सुरू झाली, त्या नंबरला तुम्ही संपर्क करायचा. नंबर इथं देतोय, लक्षात ठेवा. हा नंबर आहे 9552, बघा इथे देतोय 9552 62 95 63. हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. अंगणवाडी प्रवेशिका असं टाईप करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे गोविंद सर नावाने किंवा श्री, आपला क्लासचा नंबर आहे श्री अकॅडमी नावाने, तो काय करून घ्या, सेव्ह करून घ्या. श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, किंवा मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करून घ्या. तिथं तुम्हाला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविकाचं बॅनर दिसेल. तिथून फीस परचेस करा. 990 रुपये फीस आहे. लवकर, नंतर ही फीस तुमची वाढणार आहे. आताच बॅच जॉईन करून घ्या. अजून जाहिरात आली नाही. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये. टोटल तुमचा सिलेबस हा 100 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत, टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं शिकवलं जातंय आणि त्यासोबत तुम्हाला सराव पेपर सुद्धा मिळतील. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला तर सर्व महिलांपर्यंत शेअर करा. त्यासोबत तुम्ही महिला असाल आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, कुठले BA BCom BSc झालं असेल, इतर डिग्री झाली असेल, तर अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका याची बॅच जॉईन करा. जाहिरात अजून आली नाहीये. या महिन्यात किंवा पुढील महिन्यामध्ये येण्याची चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे आणि जागा सगळ्यात जास्त यावेळेस आहेत. त्याच्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा अनेक आपले स्टुडंट जे आहेत ते अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका पण जॉईन झाले. तुम्हाला सुद्धा व्हायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला संपर्क करा. 9552 62 95 63. ठीक आहे. थांबतो.